जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हे पाण्याच्या टाकीचं काम बघतायसा नव, आमच्या मार्गदर्शनाखालीच केलंय बघा समद. अंजली गायकवाड हे निस्तं निमित्त, पण समद काम आम्हीच केलंय. आमचं संघर्ष पॅनल आहे की नाही, तेच गावचा सर्वांगीण विकास करणार एवढं लक्षात ठेवायचं. काय बाकी कोणाच्यात हिंमत नाही हो. या अंजली त्यांचं वागणं मला अजिबात पटलंच नाही बघा. अहो आता पतुरी याय पाहिजे होत्या त्या. नाही पण ती आयडिया आधी आमच्या डोक्यात आली ते ज्यादा महत्वाचं. वहिनी तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगा. उगा अंजलीबाईंची लिंक तुटाय नको. ते रिपोर्टर समोर काय इज्जत राहिली हो आमची राणा भाऊची. मी माफी मागतो. माफी मागून काय बी होणार नाही आता. मग काय करू तुम्ही सांगा. माग जाऊबाईसने शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही अख्खा गावाच्या भिताड रंगवल्या होत्या, तसंच आमच्यासाठी बी कायतर करा. नंदिता गायकवाडांचा विजय असो आणि अंजली गायकवाड मुर्दाबाद असं लिहा आणि आमचं समर्थक म्हणून तुमचं नाव टाका. तुकार झोपा आणि इकडे विरोधक रात्रीचा दिस करून गावच्या भितरंगवाल्यात. मागच्या वेळेला त्या अंजलीबाईला शुभेच्छा दिल्या, या वेळेला माझा मुर्दाबाद असंच लिहिला असणार सगळ्यांनी मिळून. बापू त्यांचा प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. बापू ते जे काय लिहितील ते फोडून टाकायचं रात्रीच्या रात्री. तुकार झोपा आणि इकडे विरोधक रात्रीचा दिस करून गावच्या भितरंगवाल्यात. मागच्या वेळेला त्या अंजलीबाईला शुभेच्छा दिल्या, या वेळेला माझा मुर्दाबाद असंच लिहिला असणार सगळ्यांनी मिळून. बापू त्यांचा प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. बापू ते जे काय लिहितील ते फोडून टाकायचं रात्रीच्या रात्री. वहिनी एक खुशखबर आहे. अहो आपला प्रचार दणक्यात होतोय की नाही, अजून दणक्यात होणार आहे. म्हणजे अहो आपल्या भागातला अभ्यारोकडे नाही काय, अहो चला हवं त्या फिल्म हो. त्याला आपल्या पॅनलचा प्रचार करायला राजी केल्या आहो त्यानं. अहो आपल्या 100 फेऱ्या आणि या सेलिब्रिटीची एक फेरी सारखीच असते बघा. राणा भाऊजी तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि त्या अभि रोकडेला गाठा. आमचं हे आणि जाऊबाई त्याच्याकडनंच प्रचार करून घेणार आहेत. आपल्याला बी त्याच्याकडनंच प्रचार करून घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याला गाठा. हा सगळ्यांच्या बाजूनी घोषणा देत आहेत लोक. तुमच्या बाजूनी कोणी नाही का घोषणा द्यायला? येतेच काय नाही तसली गरजच नाही किंवा आम्हाला. आमचा विजय फिक्स आहे फिक्स. बरं चला तुम्ही आधी आमच्या वाड्यावर चला, खाऊ पिऊ आणि मग सभेचं बघू. हा थांबा 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 थांबा. वाड्यावर बिड्यावर काय नाही. खाण्यापिण्याची सगळी तयारी माननीय परेश पाटलांनी केलेली आहे. काय आता अहो पाहुण्यासनी चुलीवरचं जेवण पाहिजे आहे. मी काय म्हणतोय, जर या की 2 मिनिटं या की. अहो जाऊ नका. 2 मिनिटं ऐका की. हे बघा, बघितलं. यांच्या नादाला तुम्ही अजिबात लागू नका सा. एक नंबर गुंडगिरी करणारी माणसं आहे ती. जेवायला नाही, मला समजलं नाही गुंडगिरी म्हणजे. डॉक्टर काय सांगू तुम्हाला आता, तो विषय लय खोलाय. जाऊ दे, आपण जाऊया की जेवायला. नाही पण आम्ही तुमच्या बरोबर जेवायला आलो आणि त्यांना राग आला म्हणजे गुंड आहेत ते शेवटी. माझ्यापेक्षा कमीच. माननीय परेश पाटला समोर कोणाची बोलायची हिम्मत बी होत नाही. आपला विषय हार्ड आहे. तुम्ही ना एकदा ठरवून घ्या तुमचा विषय हार्ड आहे का खोल आहे. बुवा बुवा नाही, माननीय परेश पाटील म्हणायचं. आमच्याकडे जेवायला या. आपण दोघं शर्यतला
कोण जास्त जेवते त्याची. चालेल चालेल. नाही नाही अहो, आपलं ठरलंय चुलीवरचं जेवण आहे. चला पाहुणं वाड्यावरच येणार आहे. हा तुम्ही आमच्या वाड्यावरच चला बरं चला. तुम्ही काय मक्ता घेतलाय काय? वय घेतलाय काय करणार आहेस? मी नाही जो म्हणत त्याला. जेवण आमच्याकडेच होणार. चला हो. ए पप्प्या समधी जण वाड्यावरच जाणार काय? ए बस सांगू नकोस. एक मिनिट मी काय म्हणतो की सगळ्यांनीच आमंत्रण दिलंय, पण मला असं वाटतं की हा जो लहान गाय तो खूप गोड आमंत्रण घेऊन आलाय आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. आम्ही यांच्याकडे जातो आता पुरतं. चूल नंतर बघू की कधीतरी. नाही कसं आहे, आधी मूल नंतर चूल. चला काय करायचं रे पप्पे आता? त्या छोट्यानं तुझा मोठा डाव कलम केला की मरता. नाही बापू, हे कलम आपल्या फायद्याचं ठरणार आहे. फायदा किंवा आणि कसा? हे वाड्यावर गेल्यात की नाही तोवर आपण स्टेज जवळ जायचं आणि आजूबाजूची ह्यांची सगळी बॅनर काढून टाकायची आणि आपली बॅनर लावायची. ए लाडू ये बाळा इकडे माझ्याकडे बघू. ये आई शबान. घ्या फोटो घ्या. आणि हे डिसिजन आम्ही ह्याच्यासाठी घेतलंय कारण ऑन फील्ड आम्ही काम करतो, आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि अशा गोष्टी आम्ही बघितल्या आहेत. मला मान्य आहे की मी इथे अनेक वर्ष काम केलेलं नाहीये, पण माझं हे वेगळं सोल्युशन सगळ्यांनी ॲटलिस्ट एकदा ऐकून घ्यावं एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. हे सोल्युशन वर्केबल आहे. लेट्स गो अहेड. ऑल द बेस्ट ईशा. अरे कपडे चेंज करून का आला आणि किती डर्टी पब्लिक वॉशरूम मधनं. जा आणि भेट तिला आणि तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांग. पण काय वेडेपणा चालवलाय? नोकरी सोडायला निघाली ती. रेवतीचे बॉस आणि रेवतीमध्ये तुम्हीच भांडणं लावून दिली. मी फक्त त्यांना प्रॉमिस केलं की माझी शनाया इंटरव्ह्यूला नक्की येईल. ठीक आहे, आता मी तयार आहे शन्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यायला. तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला तयार आहात की? मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. रेवतीला तिची नोकरी परत मिळावी असं मला वाटतं. या डिझायनिंग करायची, माझं प्रिंटिंगचा व्यवसाय. मग तुम्ही रंग भरायचे. मुलांना खूप लाडवून ठेवलंय. अरे बापरे. सतत अति मेकअप करत असता. दुसऱ्यांना बोलूच देत नाही तुम्ही. नाही बोलून देते हो. काय मीच आता अनुभवतोय, मलाच नाही देत. देऊन ऐका बघा, बाजाराला चाललं तर बाजाराची पिशवी कोणाकडं? कपाकड. आणि पैशाची ती झोळी काय म्हणतात त्याला? पर्स. एकदा माझ्या बायकोन घेतली. म्हणलं काय? म्हणे आमचं असतं. म्हणलं असतं तर असू दे आता काय. एकदा रस्त्यात मला पर्स सापडी गणेश दादा, एवढी मोठी पर्स, 50 चैनी. तिला चैनी उघडू मला घामाला आणि अख्ख्या पर्समध्ये एक टिकल्याचं पाकिट. एक दगड. एकदा मंदिरात जातो तर देव होतो. त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात पण चांगला माणूस होत नाही. ही शोकांतिका आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत तिची आई जिवंत आहे तोपर्यंत तिचं माहेर चांगलं आहे. एकदा का तिच्या जीवनातली आई गेली ना दादा, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातला बाप गेला ना दादा, त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना, त्याला बाप काय असतं विचारा. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, म्हणून सकळ तीर्थाची दुरे जी का माता पितरे तया सेवे शिकीर शरीरे लोणकीजे. दादाओ, तीर्थयात्रेला नाही जाता आलं तर चालेल, पण आपण तीर्थयात्रेला नाही जाता आलं तर शोक मानू नका. घरी आपल्या मायबापाचं जरी दर्शन घेतलं ना, सर्व तीर्थाचं माहेर घर म्हणजे आपले आई वडील आहेत, लक्षात ठेव. मी आता
काय कोणाचं वाईट केलंय या सगळ्या माझ्या घरात येता. कोण करतात ता काय माहित नाही की काय? हा, मांगरार बसलेली नाही ती भूता. काय कमी करता तुझा आम्ही बसशील तर त्याचं नाही नाटकर काढू कर त्याच्या जागेवर बसव.